नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नल दमयंती आख्यान. दमयंती महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा दमयंती. झालं काय की नल आणि दमयंतीचा विवाह झालेला आहे, परंतु या विवाहाला सर्व देवांची संमती मान्यता, त्यामुळे विवाह झालेला आहे. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर देव आपल्या जागी जायला निघालेले आहेत. त्यावेळेला देवांनी पाहिलं तर समोरून द्वापार युग आणि कलियुग एकमेकांच्या संगनमतानं समोरून येताना दिसत. अर्थातच समोर भेट झाली तेव्हा देवांनी सहजच कलीला प्रश्न विचारला, आपण कुठे निघालाय? लगेच कलीनं देवांना उत्तर दिलं की दमयंतीचा विवाह आहे आणि त्या दमयंतीशी मला विवाह करण्याची इच्छा आहे, म्हणून मी चाललो. लगेचच देवांनी सांगितलं की अरे, आम्ही सर्वांनी नल दमयंतीचा विवाह आत्ताच लावलेला आहे, विवाह संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहेत. ते ऐकल्याबरोबर क्रोधयुक्त कली संतापला आणि विचार केला की मला दमयंतीशी विवाह करायचा होता आणि ती एका मानवाशी विवाह करून कशी सुखी होणार आहे? नाही, त्या दमयंतीला नलासोबत किंवा नलाला दमयंती सोबत मी अगदी त्यांचं सुख नाही घेऊ देणार. मंडळी, आपण आताही बघतो ना, कलियुगामध्ये हेच आहे. कुणीतरी चांगल्या पद्धतीने राहता आलेलं असेल तर त्याला त्या पद्धतीनं राहता येतच नाहीये. आणि कलीने विचार केला की काही झालं तरी मला नलामध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु त्याबरोबर त्यानं द्वापाराशी संगनमत केलं आणि द्वापाराशी संगनमत करत तो नल दमयंतीचा ज्या ठिकाणी विवाह झालेला आहे, दमयंती नलाबरोबर ज्या ठिकाणी आहे त्या नल राजाकडे आलेला आहे कली. आणि आता कली विचार करतो आहे, काय बरं झालं म्हणजे मला नलामध्ये नलाच्या शरीरात प्रवेश करता येईल. कारण मंडळी, आपण बघतो ना, कली शिरला म्हणतो आपण. कली ज्याच्या शरीरामध्ये शिरकाव केलेला आहे त्याला अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या इच्छा व्हायला लागतात. ते चांगलं नाही बरं का. भांडण करणे, तंटा करणे, कुणाचं चांगलं नाही बघवणे. आणि कलीने विचार केलेला आहे की आता कसं जायचं याच्या शरीरात, कारण हा नल अत्यंत धार्मिक आहे. कोणत्याही पद्धतीने चुकीचे व्यवहार चुकून सुद्धा त्याच्याकडनं होणार नाहीयेत. या पद्धतीनं सात्विक भावानं राहणारा, अत्यंत उच्च प्रतीची श्रेष्ठता प्राप्त केलेला नल कली पाहतच राहिलेला आहे. बरं, एक ना दोन दिवस दर दिवशी कली विचार करायचा की नल कोणत्या ठिकाणी चुकतो आणि त्याची एकदा का चूक झाली की मला त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करता येईल आणि एकदा का मी त्याच्या शरीरात प्रवेश केला की मला हवं तसं करून घेता येईल. एक ना दोन दिवस मंडळी, 12 वर्षापर्यंत कली तसाच राहिला. आणि आज एक दिवस अचानकपणे नल राजा लघुशंखेला गेला. लघुशंखेहून परत आल्यानंतर मंडळी, आपण पाय धुतो, परंतु पाय कसे धुवायचे असतात प्रत्येक ठिकाणी शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये काय आहे की लघुशंखेला जाऊन आल्यानंतर पाय समोरून आणि मागच्या बाजूने धुवायचे बरं का. आता बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. महाभारत आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतो. आणि मग कलीनं बघितलं आणि आज नलराजा लघुशंखेहून आलेला आहे आणि त्यांनी पाय फक्त समोरून धुतले आणि तो त्याचं धार्मिक कृत्य करायला बसला. आणि तीच गोष्ट जेव्हा कलीनं पाहिली आणि नलामध्ये शिरकाव केला. नलामध्ये शिरकाव केल्यानंतर आता नलाला इच्छा व्हायला लागलेली आहे. कलीच्या प्रेरणेनं इच्छा व्हायला लागलेली आहे द्यूत खेळायचं. आणि त्याआधीच नलाचा भाऊ पुष्कर
याच्या बरोबर कलीनं संगनमत साधलेलं होतं आणि त्याला सांगितलेलं होतं की तू फक्त ज्या वेळेला मी नलामध्ये शिरकाव करेल आणि द्यूत खेळण्याची इच्छा होईल त्यावेळेला फक्त तू त्याच्याकडे ये आणि द्यूत खेळण्याची मागणी कर. झालंही असंच. नलाचा शिरकाव झाल्याबरोबर पुष्कर जो नलाचा भाऊ आहे त्याने नलाकडे मागणी केली, आपण द्यूत खेळूया. मंडळी, त्या कालखंडामध्ये द्यूत खेळण्याचा प्रस्ताव कुणाकडून आलेला असेल तर नाही म्हणायचं नाही, हा एक त्या काळचा एक सदुपचार म्हणायला हरकत नाही, नाही म्हणायचं नाही. आणि पुष्कराने मागणी केली त्यावेळेला नल द्यूत खेळायला तयार झाला. परंतु अत्यंत देखणी, रूपसंपन्न, धार्मिक कृत्यात पुढे असणारी दमयंती तिने विचार केला की माझ्या पतिराजांना या पद्धतीचे विचार येता येतात, अहो राज्यभ्रष्ट होईल. काही झालं तरी पतीला आवरणारी मी आहे, कारण पत्नीनं पती जर दुष्कृत्य करत असेल तर त्याला आवरायला पाहिजे, हा शास्त्र प्रघात आहे. दमयंतीने विचार केला की नाही, काही झालं तरी मला द्यूत खेळण्यापासून माझ्या पतिराजांना आवर्त घेता आलं पाहिजे. खूप विनवणी केली हो, पण पतिराज ऐकायलाच तयार नाहीये. त्यावेळेला दमयंतीने विचार केला की जे जे कोणी यांचे मित्र आहेत, ज्यांचं हे ऐकतात, त्या सगळ्या लोकांना तिने बोलवून घेतलं आणि अत्यंत विनवीत विनंती करत ती सांगती झालेली, काहीही करा परंतु माझ्या पतिराजांना या द्यूतापासून वाचवा, द्यूत खेळण्यासाठी प्रवृत्त झालेल्यांना मागे घ्या. एवढा धार्मिक कृत्य करणारा नलराजा सगळ्यांना लोकप्रिय असताना कोण नाही ऐकणार हो. त्या जमावानिशी ज्यांना ज्यांना सांगितलं ते सगळे आले, द्यूत खेळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण नलराजा ऐकायला तयार नाही आहे. नलराजा पुष्करासोबत द्यूत खेळायला बसलेला आहे. द्यूतामध्ये एक 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 करत फासे टाकतायत. पुष्कराचे फासे त्याच्या बाजूने पडतायत, नलाचे फासे विरुद्ध दिशेने पडतायत. द्यूतामध्ये खोटी बुद्धी चालवणाऱ्याच्या बाबतीत आपल्याला हे घडतं हे माहीतच आहे. आणि करता करता अनेक राज्य, संपत्ती, सगळं सगळं काही पणाला लावलं गेलं आणि अखेरच्या क्षणाला द्यूतामध्ये नलानं सर्व काही हरलं. नलाकडून जी संपत्ती हरण केलेली आहे ती सर्व संपत्ती पुष्कराला मिळालेली आहे. पुष्कर आनंदी झालेला आहे. पण आता पुष्कर सांगतोय नला, सगळं गेलेलं आहे, पण अजून एक आहे तुझ्याकडे, अजून एखादा डाव खेळू शकतो. नाही, सगळं कुठं, सगळं गेलेलं आहे, आता काहीच नाही आहे. नल जेव्हा असं पुष्कराला सांगताच आला त्यावेळेला पुष्कर म्हणतोय, दमयंती आहे, दमयंतीला डावाला लाव. पण तू दमयंतीला जेव्हा डावाला लाव म्हटलं त्यावेळेला नल एकदम शांत झाला आणि उद्विग्न अवस्थेमध्ये फक्त एकदा पुष्कराकडे नजरेचा कटाक्ष टाकला आणि तिथंच खेळ थांबला. द्यूताचा खेळ थांबला. दमयंतीला डावाला लावलेलं नाही आहे, पण सर्व संपत्ती हरण झालेली आहे आणि आता नलाकडे फक्त अंगावरचं एक उपवस्त्र, अधोवस्त्र एवढंच शिल्लक. सर्व संपत्ती हरण झालेला नल उद्विग्न अवस्थेमध्ये तसाच थांबलेला आहे. पुढे काय घडलं ते आपण पुढच्या भागात बघू.